नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झणझणीत असा बटाट्याचा रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 4 बटाटे मी मीडियम आकाराचे असे कापून घेतलेले आहेत। ते पहिले स्वच्छ धुवून घेतले, नंतर मी कापून पाण्यातच ठेवलेले आहेत। त्याची साल काढलेली नाहीये, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल काढू शकता। आणि हे जे बटाटे आहेत ना, हे लाल मातीतले बटाटे आहेत बघा। हे चवीला किती छान लागतात। तुम्हाला कधी भेटले तर तुम्ही जरूर करून बघा। आणि तुम्ही दुसरे साधे जरी आपले घेतले तरी चालतील। कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि हे तेल आहे हे शेंग तेल आहे आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यात छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे। त्यात टाकायचं छोटा 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता, एकदम थोडीशी चिमूटभर टाकायची हिंग पावडर आणि त्यात टाकायचा एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला। ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापता आला तर जरूर कापा। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा चांगला भाजलेला आहे बघा, असा चांगला भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये बघा एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे, 1 गड्डी लसूण आणि अर्धा इंच आलं मी असं कुटून घेतलेलं आहे। तुम्ही जरी आपलं मिक्सरला बारीक केलं तरी चालेल बघा। अशा पद्धतीत कुटून घ्यायचं म्हणजे जरा हे कसं होतं माहिती आहे का, ह्या रस्स्याला ना चांगली चव येते। आता हे पण मीडियम गॅस 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया। चांगलं परतून घेतलंय बघा, मस्त असा कलर आलेला आहे। अशा पद्धतीत परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये टाकणार एक छोट्या आकाराचं एकदम टोमॅटो बारीक कापून घेतलेला। त्यात कसं माहिती आहे का, तुम्हाला आवडत असेल तर टाका। एकदम छोट्या आकाराचं, जसं मोठा असेल तर अर्ध जरी टाकलं तरी चालेल। मीडियम गॅस आहे, ह्याला पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया जेणेकरून हे सॉफ्ट होईल। चांगलं परतून घेतलेलं आहे बघा, मस्त असं झालेलं आहे। आता ह्याच्यात टाकू आपण थोडीशी हळद, हलवून घेऊया। आता ह्यात टाकायचे, जरा गॅस बारीक करते, मसाले टाकायचे। आता ह्याच्यात टाकणारे कांदा लसूण मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। घरच्या घरी कसा बनवायचा ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। आणि जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल आणि मिरची पावडर जरी असेल टाकली तरी पण चालेल। छोटा 1 चमचा बघा चिकन मसाला, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं। आता ह्याच्यामध्ये टाकणारे थोडीशी कोथिंबीर, ह्यात टाकायचे चवीनुसार आत्ताच मीठ टाकायचं, हलवून घेऊया। आणि ह्यात टाकायचे आपल्याला हे बटाटे साधी सकाट, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल पण काढू शकता। तर बारीकच गॅस आहे। आता ह्याच्यामध्ये एकदा मिनिटभर मी परतून घेते। मिनिटभर मसाल्यामध्ये बघा बटाटा परतून घेतलेला आहे। गॅस बारीकच आहे, पण मसाले टाकतानाच गॅस मी बारीक केला होता। बारीक गॅसवरच आपल्याला ह्याला 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे। झाकून ठेवलं तर बघा आपण झाकण काढूया। तुमची कढई म्हणा टोप म्हणा पातळ असेल तर एकदा जरूर बघायचं, नाही तर खाली वगैरे लागल। आता ह्यात टाकायचं आपल्याला पाणी। आता पाणी कसलं टाकायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं। आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं बरं का। आता तुम्हाला ह्यात सांगते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 वांगीसुद्धा टाकू शकता बरं का। पण असंच सेम करायचं जसं आता मी झाकून वगैरे ठेवले अशाच पद्धतीने। आता ह्यात आपण सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे मी मीडियम, आणि मीडियम गॅसवर आता आपण ह्याला शिजून देऊया। जर तुम्हाला पाहिजे ना तर असं थोडंसं उघडं ठेवून असं झाकण ठेवू शकता, नाही तर नाही ठेवलं तरी पण चालेल। आता मी असं झाकण ठेवणार आहे आणि शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं 15 मिनटं झाकून। आपण बघा मस्त असा रस्सा झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे काही टाकलेलं नाही आहे। आणि जे दिसतंय ना तुम्हाला हे जे पांढरं पांढरं व्हाईट व्हाईट असं दिसतंय ना, हे आपण जे खोबरं आणि लसूण आलं कुटून घेतलं होतं। असंच केलं की नाही की छान लागतं। तुम्ही बारीक कुटलं तरी चालू शकते, मी थोडंसं मोठं कुटलं होतं। तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे चांगले भाजून बारीक कुटून टाकले तरी चालेल, पण जरी नाही टाकले तर बघा एकदम मस्त असा रस्सा झालेला। तर हे 3 ते 4 लोकांना पुरतो अशा पद्धतीचा रस्सा। अशा पद्धतीने केलेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।